तुम्ही जर काय एखादा विला घेतला 27 लाखाचा, बरं तो देखील आपण देतोय फुल्ली फर्निश्ड 3 बेडरूमचा विला 27 लाखात. आणि तुम्हाला रेंट देखील देणार आहोत 20,000 रुपये दर महिना. कसं? प्रोजेक्ट दाखवतो, सगळं फिरून घेऊ, बाकी सर्व डिटेल्स दाखवतो. लक्षात ठेवा, होम टाऊन 70 एकरचा प्रोजेक्ट आहे. चला प्रोजेक्ट फिरून घेऊ आपण. आज हा मागचा डॅम दिसतोय ना, तर हा आहे कोंडगाव डॅम. मी तुम्हाला इथं यायचं कारण म्हणजे काय, तर आपला जो हा प्रोजेक्ट आहे होम टाऊन, त्या प्रोजेक्ट पासून अगदी 200 मीटर अंतरावरती हा डॅम आहे. आणि सुट्ट्यांच्या दिवशी म्हणजे शनिवार रविवार इथं प्रचंड गर्दी असते. इथे येऊन छान फिशिंग करू शकता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, मागचा डोंगर दिसतोय ना, म्हणजे आत्ता मी जिथे आहे खोपोली पाली रोडवरती. आणि मला इथल्याच जे साईटवरती जे आहेत इन्चार्ज, त्यांनी मला सांगितलं की हा मागचा आपला मुळशीचा डोंगर आहे. म्हणजे या डोंगराच्या पलीकडे मुळशी आहे. मी पुण्यापासून किती जवळ आहे बघितलं ना, फक्त त्या डोंगरावर उडी मारली की डायरेक्ट आपल्या प्रोजेक्टवरती. बरोबर की नाही? प्रोजेक्ट पण दाखवून घेतो मी, प्रोजेक्ट पण आपण फिरून घेऊ. अं, सर्व माहिती प्रोजेक्टवरतीच देतो. फक्त हे दाखवायचं कारण म्हणजे हा जरा अट्रॅक्शन पॉईंट आहे. व्ह्यू छान आहे. आणि माझ्या मते वर्षभर इथं पाणी असेल, बरोबर ना? तर वर्षभर इथं पाणी असतं. इथे येऊन संध्याकाळचं छान फिशिंग वगैरे करू शकता. मासे चांगले मिळतात इथे. मित्रांनो, मी आज आलोय पाली खोपोली रोडवरचा हा मागचा बोर्ड बघताय ना आपला, होम टाऊन नावाचा प्रोजेक्ट आहे. मेन आपला जो पाली खोपोली रोड आहे, त्या रोड पासून फक्त 3 किलोमीटर आतमध्ये हा 70 एकरचा भव्य प्रोजेक्ट आहे. बरं, या प्रोजेक्टमध्ये बऱ्याच काही गोष्टी दाखवायच्या आहेत. म्हणजे 5 एकरमधला एक रिसॉर्ट आहे. तुम्हाला विला पाहिजे असेल तर विला देखील अवेलेबल आहे. अर्धा एकरचे प्लॉट पाहिजे असतील तर प्लॉट देखील अवेलेबल आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय आहे, की हा आपला पुणे मुंबईच्या मधला प्रोजेक्ट आहे. म्हणजे कनेक्टिव्हिटी जर का तुम्ही म्हणाल ना, तर एक्सप्रेस हायवे आहे, मुंबई गोवा हायवे आहे, फेमस आपलं इमॅजिका पार्क आहे. तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत, ह्या प्रोजेक्टच्या अवतीभोवती साधारणतः 15 ते 20-25 किलोमीटरच्या रेडियसमध्ये आहे. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एक तर प्राइसिंग म्हणजे एकदम रिजनेबल प्राइसिंग ठेवलेलं आहे. आणि त्यातनं तुम्हाला रिटर्न देखील मिळणार आहे. म्हणजे तुम्ही जर काय एखादा विला घेतला 27 लाखाचा, बरं तो देखील आपण देतोय फुल्ली फर्निश्ड 3 बेडरूमचा विला 27 लाखात. आणि तुम्हाला रेंट देखील देणार आहोत 20,000 रुपये दर महिना. कसं? प्रोजेक्ट दाखवतो, सगळं फिरून घेऊ, बाकी सर्व डिटेल्स दाखवतो. लक्षात ठेवा, होम टाऊन 70 एकरचा प्रोजेक्ट आहे. चला प्रोजेक्ट फिरून घेऊ आपण. आज हा मागच्या बाजूला तुम्ही बघताय ना, चिऱ्यातला, तर हा आहे आपला 3 बेडरूमचा विला आहे. प्लॉट साईज तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळणार आहे 3,000 स्क्वेअर फूटची. आणि साधारणतः एक 1,200 स्क्वेअर फूट बिल्टअप असलेला हा विला आहे. बरं, ह्याच्यामध्ये आपण किचन फॅसिलिटी तुम्हाला देत नाहीये, पण जर का तुम्ही तुमच्या स्वतःसाठी तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही तुमचं किचन करू शकता. किचन ह्याकरता ठेवलेलं नाहीये, कारण हे जे विला आहेत हे आपण रिसॉर्टशी टायअप करून देणार आहे. ह्या साईडला तुम्ही बघताय तर मागच्या बाजूला तुम्हाला कॉटेजेस दिसतील. मधल्या बाजूला स्विमिंग पूल येईल, क्लब हाऊस येईल, रेस्टॉरंट येईल. तर तुम्ही हा तुमचा विला विकत घेतल्यानंतर जर का तुम्ही रिसॉर्ट बरोबर टायअप केलं तर तुम्हाला ह्याचं रेंटल मिळणार आहे मंथली 20,000 रुपये. म्हणजे 27 लाखाचा विला घेऊन, बरं तो देखील आम्ही तुम्हाला फुल्ली फर्निश करून देणार आहे. आणि रेंट देणार आहोत 20,000 रुपये. तर त्याच्यामध्ये किचनची आवश्यकता भासणार नाहीये, कारण सेंट्रलाइज किचन आपलं त्याच्यामध्ये असणार आहे. पण तुम्हाला स्वतःचा वापर करायचा आहे तर तुम्ही छोटंसं एखादी पॅन्ट्री, एखादं छोटंसं किचन करू शकता. आपल्याकडे जे विला विकायला आहेत ते फक्त 10 विला विकायला आहेत. ते आता तुम्ही बघतायत. आता हे 3 बुक झालेत बरं का. आता 7 फक्त शिल्लक राहिलेले आहेत. तर 10 विला आहेत. मग एक तशी इन्व्हेस्टमेंटसाठी संधी चांगली आहे बरं का. आता आपण एवढे प्रोजेक्ट कव्हर करतो आपल्या चॅनलसाठी. तर 27 लाखाच्या मानाने 20,000 रुपये आपण जे रेंटल इन्कम देतोय, तर माझ्या मते आर-ओ-आय तुम्हाला जवळ-जवळ 7 ते 8% 8% म्हणजे आपण पटायामध्ये जे प्रॉपर्टी एक्झिबिशन ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये देखील आपण 60% फक्त आर-ओ-आय ठेवलेलं आहे. पुणे आणि मुंबईच्या जवळ असलेलं मध्यवर्ती ठिकाण आणि आर-ओ-आय 8%. आणि 27 लाख म्हणजे कसं, कुठल्याही मिडल क्लास सर्वसामान्य माणसाला हे परवडू शकतं. आणि युनिट चांगलं आहे, मेन म्हणजे चिऱ्यातलं बांधकाम केलेलं युनिट आहे. तर इन्व्हेस्टमेंटसाठी संधी चांगली आहे. बरं, ह्याच्यामध्ये आपल्याकडे अर्धा एकरचे प्लॉट साईज देखील अवेलेबल आहेत. आणि ते देखील आपण देतोय फक्त 32 लाखामध्ये. ह्याच्यामध्ये तुम्हाला रस्ता, लाईट, पाण्याचं कनेक्शन या सर्व गोष्टी मिळणार आहे. पूर्ण प्लॉट मोजून मिळणार आहे. डिमार्केट तुम्हाला पोल लावून मिळणार आहे. फक्त तुम्हाला जर का कंपाऊंड करायचं असेल तर प्रत्येकाची आवड वेगळी असते. कोणाला चेन लिंकचं करायचं असतं, कोणाला तारेचं करायचं असतं, कोणाला दगडी कंपाऊंड करायचं असतं. त्याचे पैसे मात्र तुम्हाला वेगळे द्यावे लागतील. प्लॉट बघायचा आहे का, कसा असतो, अर्धा एकरचा व्ह्यू कसा आहे? चला तो देखील दाखवून घेतो.
मित्रांनो समोर बघतोय ना, हा आहे आपला मेन रोड. म्हणजे आपण पाली खोपोली रोडवरनं आतमध्ये साधारणतः 3 किलोमीटर आतमध्ये येतो. तुम्हाला मगाशी मी कोंडगाव धरण देखील दाखवलं. तर ह्या रोडपासून आपला हा प्रोजेक्ट सुरू होतो. फ्रंट बाजूला हा 5 एकरचा परिसर, जिथं आपण आता विला बघितले, आणि हे आपलं आहे रिसॉर्ट. आणि असाच हा आपला 70 एकर पुढपर्यंत गेलेला आहे. आता पूर्ण प्रोजेक्ट आपण फिरून घेऊ. तसा 30 फुटाचे रस्ते केलेले आहेत, WBMचे रस्ते मिळणार आहेत तुम्हाला. आणि आपण मगाशी जे धरण बघितलं, तर प्रत्येकाला पाणी जे मिळणार आहे ते त्या धरणातलं मिळणार आहे. तर तुम्हाला प्लॉट पण बघून घेऊ. तर म्हटलं तर हा पार्ट देखील कोकणातच एक भाग येतो. हे बघा बाजूला एकाने 8 एकरचं फार्म हाऊस आहे आणि चांगली वाढी केली. म्हणजे तुम्ही अर्धा एकरचा प्लॉट तसा सफिशियंट असतो माणसाला. म्हणजे खूप 2-4 एकरची वाढी करण्यात काही पॉईंट नाही. अर्धा एकरचा प्लॉट घ्या, त्याच्यामध्ये एक छोटंसं घर बांधा. एक 700-800 स्क्वेअर फूटचं घर. छान आंबा, नारळ, काजू, सुपारी एक वाडी करा. और क्या म्हणताय, म्हणजे कोकणातली तुमची हक्काची वाडी. आणि ती देखील तुम्हाला 32 लाखात आपण देतोय फक्त. किती? 32 lakhs मध्ये. तुम्हाला साधारणतः अशा प्रकारे प्लॉट असणार आहे. बघा हा पूर्ण टेबल प्लॉट आहे. तर साहजिक आहे, ते पावसाळा आहे त्यामुळे सर्वकडे तुम्हाला गवत उगवलेलं दिसेल. पण 20 गुंठ्याचा म्हणजे अर्धा एकरचा हा प्लॉट. त्याच्यामुळे तुम्हाला 4 मार्किंगचे पोल येतील. तिथे तुम्हाला लांबून हे बघा, दिसतोय का समोर पोल मार्किंगचा? हा. तर असा हा इकडून टोटल आपला 20 गुंठ्याचा प्लॉट आहे. त्यानंतर हा आहे रस्ता. रस्ते मात्र प्रशस्त ठेवले आहेत. बरं हा तार रोड करून मिळणार आहे. 70 एकरच्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला रस्ते, लाईट, पाणी, त्यानंतर सिक्युरिटी, CCTV, स्ट्रीट लाईट, ह्या सर्व गोष्टी मिळणार आहेत. तर मित्रांनो असा हा 70 एकरचा प्रोजेक्ट आहे. इन्व्हेस्टमेंटसाठी चांगली आहे. म्हणजे तुम्हाला जर का पुणे, मुंबई, कर्जतच्या परिसरात तुम्ही जर का कधी प्रॉपर्टी शोधताय, तर असाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं सर्वांचं श्रद्धास्थान पालीचा गणपती. तो साधारणतः इथून फक्त 15 किलोमीटर अंतरावरती आहे. इमेजिका जवळ आहे. दोन्ही हायवेच्या कनेक्टिव्हिटी चांगल्या आहेत. बरं दोन्ही ऑप्शन ह्याच्यामध्ये देतोय ना आपण तुम्हाला. तुम्हाला विला देखील देतोय. फक्त प्लॉट पाहिजे तर प्लॉट देखील देतोय. ऑप्शन चांगले आहेत. प्रोजेक्ट मोठा आहे. इन्व्हेस्टमेंट करून ठेवा. चान्स मिस करू नका. पुण्या मुंबईच्या भोवती अनेक मोठ्या डेव्हलपमेंट्स होत आहेत. हे जे बरेचसे प्रोजेक्ट आपण बघतोय ना आता मेन रोडवरून, तर तुम्ही बरेचसे प्रोजेक्ट बघितले असते. एक जमिनीचा तुकडा काही का असा ना घेऊन ठेवा. माझ्या प्रत्येक व्हिडिओत मी सांगत असतो, तुम्ही जर का कुठल्याही क्षेत्रात काम करत असाल, तुमचं वय 25 असेल, 30 असेल, तुमच्याकडे जमीन नसेल, तर माझं एकच सांगणं आहे की कुठे का होईना पण एक तरी जमिनीचा तुकडा तुम्हाला घेऊन ठेवा. भविष्यासाठी, तुमच्या मुलाबाळांसाठी. भविष्यात काय होईल कोणाला सांगता येत नाही. एखादं फार्म हाऊस असलेलं बरं. 2019 मध्ये आपण बघितलं, करोना आला होता. काय अवस्था झाली ती. त्यावेळेस प्रत्येकाला वाटलं होतं शहराच्या बाहेर जर का माझं एखादं घर असतं, एखादं फार्म हाऊस असतं, तर मी छान तिथं जाऊन राहिलो असतो. वाटलं होतं का नाही तुम्हाला? म्हणून सांगतो, रिझनेबल प्राईसमध्ये पुणे प्लस तुम्हाला अनेक प्लॉट्स, अनेक फार्म हाऊस प्रोजेक्ट आपल्या चॅनलवरती आणत असतो. जमिनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. आणि हा प्रोजेक्ट खरंच छान आहे. 70 एकरचा आहे, रिझनेबल आहे. पुणे मुंबईच्या मध्ये कनेक्टिव्हिटी चांगली आहे. बाजूच्या बाकीच्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. नंबर दिलेला आहे. वीकेंड असेल, इतर दिवशी तुम्हाला वेळ असेल, व्हिजिट करा आणि तुमचा प्लॉट बुक करा.